नमस्कार मंडळी, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज सकाळी ओवी उठली आणि पप्पा सोबत खेळू लागली. आणि आज दिवसभरात आम्हाला खूप कामे करायची होती. ओवीने सकाळचा नाश्ता केला आणि ओवीचे पप्पा गेले बाहेर आणि ओवी इथे मम्माच्या शिंका बघून हसत आहे. ओवीचे पप्पा गेलेत बेडसाठी प्लायवूड आणायला आणि इथे ओवी मम्माची शिंक कॉपी करण्याचा प्रयत्न करते. इथे हा बेड ओपन केलाय. यावरच्या पाट्या काढायच्या राहिल्यात आणि याच्या खालचा पूर्ण हा धिंगाणा. हा बेड माझ्या आईबाबांनी लग्नामध्ये दिला होता. याचं वैशिष्ट्य असं की हे जे काही कलाकुसर दिसत आहे ते पूर्ण हाताने बनवलेलं आहे. मी बेडची साईज चेक केली आणि जे प्लायवूड आणलं त्याला थोडंसं कट करायचं होतं, जे की ओवीचे पप्पा करत होते. पण ओवी रडत असल्यामुळे ओवीच्या पप्पांनी ओवीला घेतलं आणि हे काम मी हाती घेतलं. काय मम्मीचं डोकं लागलं आणि हे प्लायवूड परफेक्टली बसवलं. हा बेड स्टँडर्ड साईजचा नसल्यामुळे आम्हाला याचं प्लायवूड मिळालं नाही, म्हणून 2 प्लायवूड कट करून घेतले आणि या बेडमध्ये फिक्स केले. आता हे सगळं सामान या बेडमध्ये परफेक्टली बसून जाईल. मग ओवीच्या जेवणाची वेळ झाली आणि जेवण केल्यानंतर ओवी आणि मम्मा कुशन सोबत खेळत आहेत. मग मी ओवीची मालिश केली. आता ओवीला अंघोळ घातली. A few moments later. आंघोळीनंतर ओवी झोपी गेली आणि मग झोपेतून उठल्यानंतर माझ्या ओवीने चिकूची प्युरी खाल्ली आणि मी लागले स्वयंपाकाला. मग माझ्या ओवीने घेतली संध्याकाळची नॅप. आजच्या जेवणात आहे चिकन मसाला, चिकन रस्सा. दिवसभर खूप कामे झाली आणि आता जेवायला बसले की माझी ओवी मांडीवरून उठत नव्हती. ये भगवान, क्या जुलूम है. मग मी ओवीला मांडीवर घेऊनच जेवण केलं. इथे आमचा दिवस संपला. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा ओबी मराठीला. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये दर रविवारी सकाळी 10 वाजता. तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा जेणेकरून हा व्हिडिओ खूप लोकांपर्यंत पोहोचेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.